वा. मला असं वाटतं की दीक्षाभूमी ही तसं बघायला गेलं तर विदर्भामध्ये 2 ठिकाणी दीक्षा दिली गेली, नागपूरमध्ये आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी चंद्रपूरमध्ये. दीक्षाभूमीसाठी म्हणून आपण बराच निधी आणला असं मी ऐकलेलं होतं. हे खरं आहे की महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला मानव म्हणून जगण्याकरता 2च ठिकाणी दीक्षा दिली. एक नागपूरला 14 ऑक्टोबर 1956ला आणि चंद्रपूरला 16 ऑक्टोबर 1956ला. नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला, राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे तिथे लक्ष दिलं, परंतु चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा 68 वर्षानंतर सुद्धा काही त्या ठिकाणी विकासाचं काम झालं नव्हतं. आणि मी पहिल्याच अधिवेशनामध्ये माझ्या कार्यकाळाच्या मी सांगितलं की दीक्षाभूमीचा विकास करू आणि त्या ठिकाणी 100 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. आणि आता त्याच्यातला एक 57 कोटी रुपयाचं कामाला पहिल्या टप्प्याचं सुरुवातही होत आहे आणि हे पूर्ण त्या ठिकाणी करू. आणि तिथे दीक्षाभूमीवर जो कोणी येईल जगातला, एक तर त्यामध्ये असं होईल की त्याला एक सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळेल, भावना होईल. आणि चंद्रपूरच्या जे महत्त्व आहे हे जगाच्या समोर येण्यासाठी दीक्षाभूमी एक मोठा अचिव्हमेंट राहील असं मला वाटतं. ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ही जी जमीन आहे ती शासकीय नाहीये, त्यामुळे त्याचा विकास करणं किंवा तिथं निधी आणणं हे कठीण होतं का? खूप कठीण होतं, कारण की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी इथे कॉलेज चालवते. त्या कॉलेजच्या परिसरामध्ये दीक्षाभूमी परिसर म्हणून ओळखला जातो. आणि एखाद्या संस्थेच्या जागेवर इतका मोठा निधी देणं कठीण असतं. आणि 36 एक शासनाचा हेड आहे, कमीत कमी निदान त्याच्यामध्ये 10% तरी त्या संस्थेने पैसे दिले पाहिजे. आता 100 कोटीचे 10 कोटी रुपये ते शक्य नव्हते. तेही अट आपण रद्द करून कोणत्याही संस्थेचा पैसा न लागता फक्त संस्था मात्र त्या सगळ्या परिसराची देखभाल व दुरुस्ती करणार आहे.